नमस्कार, मी सागर कुलकर्णी. NDTVच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांची, जी वेगवेगळ्या विषयांवरनं वादग्रस्त आहे. एक म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंचा तर विषय तब्बल आज 65 दिवसापेक्षा अधिक माध्यमांमध्ये चर्चेला आहे. तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे जे विद्यमान महायुतीमधले मंत्री आहेत, त्यांच्यावर थेट नाशिक जिल्ह्याच्या कोर्टाने थेट आरोप सिद्ध केल्याचं म्हटलं गेलेलं आहे. चर्चा त्याची नाही आहे, चर्चा सगळ्यात जास्त आहे ते अजित पवारांची एका विधानाची, ती म्हणजे नैतिकतेवर धरून राजीनामा त्यांनी दिला होता. आता या दोघांचं काय? कारण की एका बाजूला अजित पवार नैतिकतेची भाषा करतात, दुसरीकडे मात्र त्यांच्याच पार्टीचे दोन नेते फार मोठ्या प्रमाणामध्ये आरोपांमध्ये अडकून बसलेले आहेत. आरोप काही ठिकाणी सिद्ध होत आहेत, काही ठिकाणी त्याला खुलासे स्वरूपात प्रत्युत्तर दिलं जात आहे. पण एकूणच महायुती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असणाऱ्या या मंत्रिमंडळामध्ये पहिल्या 6 महिन्याच्या आतच दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप होणं कुठे ना कुठेतरी महायुतीच्या सरकारसाठी एक धोक्याची घंटा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हे अधिवेशन सुरू होतं आहे. जवळपास 28 ते 30 दिवस हे अधिवेशन चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि त्याचवेळी या दोन प्रमुख नेत्यांच्या मंत्र्यांचा जो प्रकार घडलेला आहे त्याचे पडसादसुद्धा या अधिवेशनात उमटतील अशी अपेक्षा आहे. विरोधकांची ताकद म्हणावी तितकी संख्याबळामध्ये नाही आहे, पण विरोधकांची गरजच काय? कारण की महायुतीतल्या अंतर्गतच धुसफूस आणि योग्य ठिकाणी विरोधकांनी त्याची घेतलेली अचूक संधी हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी ठरवणार का, याच्याकडे लक्ष आहे. मागील आठवड्यामध्ये अजित पवार नाशिकमध्ये नैतिकतेची भाषा बोलून गेले आणि स्वतःचाच सेल्फ गोल म्हणतात, सेल्फ बॉलवर सॉफ्ट बॉलवर विकेट टाकणं तसंच केलं की काय, अशी एक चर्चा खूप जोरात सुरू झाली. एका बाजूला धनंजय मुंडे यांच्यावर जवळपास 65 दिवस आरोप होत आहेत. काही आरोपांमध्ये तथ्य असल्याचं प्रथमदर्शनी दिसतं. काही ठिकाणी कागदपत्र दिले आहेत, त्याची चौकशी सध्या सुरू आहे. मात्र त्या कागदपत्रात किती खरं तथ्य बाहेर येईल याविषयी तर्कवितर्क आहेत. एकूणच धनंजय मुंडे यांच्याविषयी पूर्ण संशय कल्लोळ जोरदार सुरू दिसून येतोय. एका बाजूला अंजली दमानिया असेल, दुसरीकडे जितेंद्र आव्हाड असतील आणि विशेष म्हणजे महायुतीतले मित्रपक्ष असणारे सुरेश धस जे भाजपाचे आमदार आहेत, ते देखील दररोज टीका करताना दिसत आहेत. आत्तापर्यंत देशमुख यांच्या मृत्यूचं कारण दाखवत धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असणारे कराड, वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले जात होते आणि त्यांना संरक्षण फक्त धनंजय मुंडे देतात इथपर्यंत आरोप सिद्ध होते की नाही होतात ते दिसेलच. पण मुळात मुद्दा उपस्थित राहतो तो आता भ्रष्टाचाराचा धनंजय मुंडेंवर उपस्थित झाला आणि त्यानंतरनं विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर थेट न्यायालयाने ताशेरे ओढले आणि त्याच्यामध्ये कोकाटे हे दोषारोपमध्ये दिसून आले. 50,000 रुपयाचा दंड, दुसरीकडे 2 वर्षाची कारावास अशा स्वरूपाची भूमिका कोर्टाने मांडली आणि कोकाटे यांना फार मोठा झटका बसला. चर्चा आहे खरंच कोकाटे यांची बरोबर 30 वर्षापूर्वीची केस आत्ता ओपन झाली, अचानक ही ओपन झाली आणि एकदम त्याचे निकाल आले. कोकाटेंना सुद्धा फार मोठा धक्का म्हणावा लागेल. एका बाजूला गेले काही काळ वेगवेगळ्या विषयांवरनं वादग्रस्त विधानं कोकाटे करतायत. एका बाजूला मुळातच मंत्री झाल्यावर नाशिक जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डिवचण्याचं काम केलं गेलं. अजित पवारांच्या ताकदीने कोकाटेंनी ही कृती केली असं म्हटलं जातं. मात्र कुठे ना कुठेतरी भुजबळांना वारंवार डिवचणं आणि त्यानंतरनं कुठे ना कुठेतरी त्यांच्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हेच कदाचित कोकाटेंना आता जड जाण्याची शक्यता आहे. कारण की राष्ट्रवादी अंतर्गत सुद्धा ज्यावेळेस मुद्दे उपस्थित होतील, वेगवेगळे कारणं समोर आणली जातील, त्यावेळेस कोकाटेंच्या बाबतीत म्हटलं जाईल की नेमकं याचं कारण काय? कोकाटेंना ज्या पद्धतीने आता अजित पवार संरक्षण देऊ पाहतायत, एका बाजूला धनंजय मुंडे यांनी संरक्षण दिलं, आता दुसरीकडे कोकाटेंना सुद्धा संरक्षण देणार का? आणि मग फक्त नैतिकतेची भाषा ही फक्त अजित पवारांनी बोलाची कडी, बोलाची भात इथपर्यंतच राहणार का? एका बाजूला अजित पवार नैतिकतेची भाषा करून स्वतः राज्यमंत्रीपदाचा त्यांनी तत्कालीन कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ते काही दिवस जवळपास 72 ते 73 दिवस बाहेर राहिले आणि कालांतराने परत त्यांनी उपमुख्यमंत्रीपद म्हणून पद स्वीकारलं.
पण मुद्दा उपस्थित राहिला तो म्हणजे नैतिकता फक्त अजित पवारांनी स्वतःपुरती बोलून दाखवली, पण ज्या पार्टीचं ते नेतृत्व करतायत ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्याच पक्षाचे दोन प्रमुख नेते जे राज्याच्या विद्यमान कॅबिनेट मंत्रिपदामध्ये भ्रष्टाचाराचे आणि वेगवेगळ्या भूमिकेवरनं आरोप आहेत, त्यातल्या कोकाटेंवर तर थेट आरोप सिद्ध होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी मुळात याच्यावरनं आता कोकाटे हे यांच्यावर जी कारवाई आहे ती खरंच अजित पवार करतील का? त्याविषयीचं धाडस ते दाखवतील का? कुठे ना कुठेतरी मुद्दा उपस्थित राहतोय, की आता या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान आता मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजे कोकाटे यांना हायकोर्टातून दिलासा मिळेल का? कोकाटेंच्या संदर्भामध्ये कुठे ना कुठेतरी जी त्यांना भूमिका आहे ती हायकोर्टाकडनं जर दिलासा मिळाला नाही तर त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल. जर या दरम्यानच्या कालावधीमध्ये जर सचिवालयाला भूमिका घ्यायची असेल तर वास्तविकतेत कोकाटेंचा आमदारकीचा राजीनामा आणि मंत्रिपदाचा राजीनामा होणार का? भले त्यांना दिलासा जरी मिळाला तरी अजित पवार जे वारंवार नैतिकतेची भाषा करतायत ती खरंच सिद्ध होईल का? आणि नैतिकतेच्याच आधारावर कोकाटे जर दोषारोपी आहेत तर त्यांनी स्वतःहून या मंत्रिमंडळातनं बाहेर पडायला हवंय. तेवढं धाडस तरी अजित पवार दाखवणार का? की फक्त अजित पवार इतरांना ज्ञान देण्यामध्ये पुढे राहतील, मात्र स्वतःच्याच पक्षाच्या दोन नेत्यांवर किमान कोकाट्यांवर तरी कारवाई करण्याचं धाडस दाखवतील का? याविषयी शंका आहे. एकूणच अजित पवारांची भाषा ही फक्त बोलण्यापुरती आहे, वास्तविक कृतीमध्ये नाही. हेच परत एकदा सिद्ध होणार का? अशी आता चर्चा आहे. तूर्तास इतकंच. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.